मग असे वेगवेगळे रंग तयार करताना कलाकार जे लोक असतात का नाही, पेंटर लोक, ते त्यांच्याकडे फक्त मोजून तसे महत्वाचे 6च रंग घेतात. ते लाल, पिवळा, निळा, काळा, पांढरा आणि हिरवा, एवढे महत्वाचे 6. त्याच्यापासून सगळे रंग एकामध्ये एक मिसळ काही प्रमाणामध्ये मिसळत राहिले आपण की ते रंग तयार होतात. मग असे रंग तयार करण्याची एक कला असते. आता ती कला तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कलाकार हा लाखामधनं एक असतो आणि त्या लाखामधले आपण नाही आहे. आपण 99,999 मधले. कारण कलाकार तो लाखामध्ये एक जन्माला येत असतो. वक्ता जर म्हटलं तर वक्ता दशसहस्रेषु 10,000 एखादा वक्ता तयार होत असतो. तसा कलाकार सुद्धा लाखामध्ये एक तयार होत असतो. तो उत्कृष्ट गायक असतो, उत्कृष्ट चित्रकार असतो. पण ते आपल्याला शक्य नाही. म्हणून आपण काय केलं, थोडा विज्ञानाचा आधार घेतला आणि आपल्याला या सणाच्या निमित्ताने, देवळीच्या निमित्ताने जे भेटकार्ड करायचे ना, ते भेटकार्ड. आता हे भेटकार्ड करताना काय करायचं माहिती का, आपण वेगवेगळे प्रकार जे रंग होते रंग टाकून घेतले. आता ते रंग एकत्र येण्यासाठी थोडी फुंकर मारतो मी. त्याला फुंकर मारणं माहिती ना, फुकतो आपल्या भाषेमध्ये. अशी फुंकर मारून घेतली की पुन्हा ते वेगवेगळे कलर तयार होतात छानपैकी. आणि तयार झाल्यानंतर अगदी सोपं आहे. हा कागद जो आहे ना, हा कागद त्या पाण्याच्या वर टाकायचा असा, फक्त त्याला पाण्यामध्ये बुडवू नाही द्यायचा आणि त्याला आल्हाद पुन्हा उचलून घ्यायचा. दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. हा दाखवला असा की एक जण मध्ये या, कोण स्वामी सारखा माणूस, ये बेटा इकडे, ये बेटा स्वामी इकडे चल. याला असं धर आणि उन्हामध्ये तिथं तिकडे एका कोपऱ्यामध्ये वाळायला टाकतात. धर याला असं, जा तिथं वाळू घाल त्याला. थांब बेटा, ते काय मॅडम काय म्हणतात ते, हा तिथं थांब बेटा. त्यानंतर याला पुन्हा फुंकर मारून घेऊ, पुन्हा एकत्र करा आपण तिथे. पुन्हा कलर एकत्र व्हायला लागले की त्याला आपण हा कागद आल्हाद वरून ठेवायचा. नवीन डिझाईन तयार होते, मार्बल डिझाईन. उचलून घेतला. फक्त एक चूक झाली माझ्याकडनं येताना, मी थोडं रॉकेल आणायला पाहिजे होतं. आणखीन रॉकेल जर आणला असतं तर हा कलर आणखीन पातळ झाला असता. इतका घट्ट त्याची प्रतिकृती तयार झाला असता. ये बेटा इकडं ठेव बेटा, तिथं खाली जमिनीवर ठेवून खाली, काय अडचण नाही. माहिती का, त्याला एक सुरुवातीला मी तुमच्यासाठी काही चमकीचे हे असे आणलेले स्टिकर आणलेले. याचा तुम्हाला काही उपयोग करता येईल. कोणी त्याला कॉर्नर द्या फक्त, कोणी त्याला पूर्ण बॉर्डर द्या. आणि बॉर्डर दिल्यानंतर छानपैकी स्केच पेननी, ते ज्या ऑइल पेनचे जे वाळल्यानंतर त्याला बॉर्डर दिली आपण. काही ज्याला वाटलं त्यांनी स्केचनं बॉर्डर करा किंवा ज्याला वाटलं त्यांनी या स्टिकरनं बॉर्डर करा. आणि ते बॉर्डर केल्यानंतर आणखीन एक जोड पान देणार आहे तुम्हाला मी. असं ज्या मुलं आहे ते, त्या जोड पानावर आपल्याला एक स्टिकर याच्यावर चिकटून द्यायचं. या साईडला चिकटवलं असं, हे चिकटवलं की मग याला बॉर्डर करून घेतलेली आपण इथं. आणि इथं मस्त लिहिणार आपण, तुम्हाला आलं शुभ दीपावली, हॅपी दिवाळी. तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहायचं. आणि मधल्या पानामध्ये आणखीन इकडे द्या बेटा, इकडे लक्ष द्या.
या मधल्या पानामध्ये तुम्ही युट्यूबला असेल किंवा मनाने कोणी जर तयारी केली, चारोळी केली असेल, आपण शुभेच्छा संदेश देतो की नाही, आली आली दिवाळी बहीण भावाला ओवाळी, तिथं गाई म्हशी ओवाळी. मग आपल्याला जे योग्य वाटेल त्या छानपैकी 4 ओळी लिहा. कोणाला जशी कल्पना सुचेल तसं या ठिकाणी कॉर्नरला दिवा काढा, दिव्याची ज्योत येते आणि त्या ज्योतीमध्ये तुम्ही त्या प्रकाशामध्ये शुभ दीपावली लिहा, हॅपी दिवाळी लिहा. आणि हे सगळं असं तयार करून मग आपल्या आवडत्या व्यक्तीला, आवडत्या टीचरला, आवडत्या मित्राला, मैत्रिणीला, कोणाला का होत नाही, या दिवाळीच्या ग्रीटिंग छानपैकी भेट द्यायची असते. हा घेतल्यानंतर याला जर आपण बॉर्डर चिकटून घेतली, हा कलर एकदम जर पूर्णपणे पेंटिंग झाली आणि तुम्हाला जर वाटलं की याला आपल्याला एकदम शायनिंग द्यायची, तर काय करायचं, मेणबत्ती घ्यायची, मेणबत्ती भिजलेली मेणबत्ती, आणि याला लाईटली अशी घासायची. फक्त अशी मेणबत्ती घेतली की तिला अशी घासायची, अशी लाईटली घासायची, म्हणजे खाली ठेवून बरं का, नाही तर कागद फाटून जाईल. ती घासली या पूर्णपणे चित्राला एकदम चकाकी येऊन जाते छानपैकी, शायनिंग पण येते. आता येतेच. आता बाकीचं काम मला काही इतकं खास येत नाही. या तिघी मॅडम पैकी जर काहीचं नाव तन्वीनं जर हे केलं असेल आणि तिला असं वाटलं की आमच्या सरांना, श्री पाटील सरांना द्यायचं, मग श्रीमान पाटील सर, आपणास दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. चारोळी लिहायची आणि कोणामार्फत आहे, तन्वी आवाळे, इयत्ता 10वी. मग कितवी का, 7वी का, मला वाटलं 10वीत गेली तू, इयत्ता 7वी. असं छानपैकी तुम्हाला काही फुलाची डिझाईन करता येईल, कोणाकडे काही जुने डायमंड असतील, जुने तुटलेले हार असतील,